खाणारी मुलगी आहे आणि हे आपले गोलूला घेऊन चाललेले आहेत। सो आता आम्ही फायनली आलो आहोत सज्जनगडावर आणि इथं मस्त वातावरण झालंय पावसाचं। तुम्ही बघू शकता हा आहे सज्जनगड। आता आम्ही चढतोय। स्टार्टिंगला तिथे शहापूर मारुतीचं मंदिर आहे आणि थोडा थोडा भुरभुर पाऊस पण चालू आहे। तर बघा किती छान धुकं वगैरे मस्त खूप सुंदर असं। आणि इथून चालत चालत आम्हाला आता वर जायचंय। सो भेटू आपण वरती। मोठे खड्डे आहेत। कुठे चालली? बूर आली ना। सो आता आम्ही फायनली आलो आहोत सज्जनगडावर आणि इथे मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे। वाव, इथून काय मस्त व्ह्यू आहे। आणि फायनली आता दीदी दमलेली आहे। सो दीदीकडे हँड ओव्हर केलंय नाही जीजूकडे हँड ओव्हर केलंय दीदीनी हिंदवीला। हा आपण कोकणात गेलो होतो तेव्हा केवढी रडली होती हिंदवी। दीदीला तर काय निवांत बसूनच नाही दिलं। थँक्यू बाय, तुम्ही गाईड करता म्हणून तुझा ब्लॉग भारी बनतो। हा ना, म्हणून म्हणते आम्ही। येतो का तू? हा नाही नाही मला येत नाही। गाईड चालू कर। जागोजागी मारुतीचे मंदिर आहेत। त्याचं नाव आहे शिंगणवाडी खडीची मारुती। आणि वरती रामदास स्वामींचं मंदिर पण आहे। आणि तसे तिथे जागोजागी खायचे दुकान आहे। जर तुम्ही थकला असाल आल्यावर येता येता तुमच्याकडे ताक पिऊ। हो नक्की। चाफळ प्रताप मारुती। वर चालत चालत अजून बरंच दूर आहे। सो भेटू आपण तुम्हाला वर गेल्यावर। आणि हे आहे तुम्हाला दिसतंय हे केसरी कलरचं, हे आहे महाद्वार। आणि रामदास स्वामी महाद्वार म्हणतात त्या द्वाराला। सो चला वर जाऊन बघूया। आणि खाली पण खूप मस्त आहे तुम्हाला दिसतंय। खूप घरं पण खूप छोटे छोटे गाव आहेत, म्हणजे वरून छोटे दिसतं आपल्याला। सो इथे जर कोणाला चालता येत नसेल तर इथे पालखी सारखं पण आहे, लोक वर नेतात। सो आपण थोड्या वेळात पोहोचू। मंकी बघ पुढे आपण थोड्याच वेळात पोहोचू। इथे गौ माता आहे, 3 आहेत, मस्त चारा चरत आहेत त्या। तसेच जागोजागी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे प्रत्येक मारुतीला वेगळे नाव आहे। एवढ्या स्टेअर्स चढल्यानंतर
आपण महाद्वाराजवळ जाऊ. इथे तुम्ही मंकी पण आहे इथे. हे बघा गोलू मोलू मंकी. इथे बघू शकता इथे बरेच आहेत. आणि हा आपला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार सुरू झालेला आहे. वरती एक परत अजून एक महाद्वार आहे, श्री समर्थ महाद्वार. काहीतरी पडलंय तुम्ही. हे बघा बेबी मंकी. तरी खातोय. हा एक छोटू. आपण महाद्वाराजवळ पोहोचलेलो आहेत. तर इथून बघू शकता तुम्ही नजारे. खूप छान असे. सो फायनली आपण एंटर झालेलो आहोत महाद्वारमध्ये. हे ते भरपूर माकडे. तो फायनली आपण महाद्वाराचा नक्षा आहे. आणि खूप असं सुंदर आणि स्वच्छ गड हा आपल्याला दिसत आहे. आपण सिटीमध्ये असेच नजारे कधी पाहू शकत नाही. बघू शकता हा त्याच्या बाळासोबत बसलेला आहे. किती छान आहे. तसंच हे आमची फॅमिली. हे एक आमचं बेबी मंकी. आई सोबत आईच्या कुशीत बसलेलं आहे. वरती आल्यावर इथे बऱ्याच दुकानं दिसतील तुम्हाला. इथे हॉटेल वगैरे पण आहेत. कोणाला जर भूक लागली आणि कोणाला काही खरेदी करायची असेल तर बरेच स्टेशनरीचे दुकान आहेत तिथे. सो बहुतेक समोर समर्थ रामदास स्वामींचं समाधीचं मंदिर आहे. इथे जर कोणाला इथे तसेच राहायची पण सोय आहे. बघू शकता श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड भक्तिनिवास. आणि इथे मोठा कुंड दिसत आहे. याचा तुम्ही वाचू शकता हे. आणि हा मोठा कुंड आणि त्याच्या समोरच हा भक्तिनिवास आहे. सो इथे राहण्याची पण सोय बरीच. आणि फार अशी सुंदर स्वच्छ पाणी दिसत आहे. भक्तिनिवास आल्यानंतर इथं आपल्याला मंदिर दिसतील. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड पेठेतील मारुती मंदिर. सो आतमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही बघतो, दाखवतो. इथे मारुती मंदिर आहे. आणि तसेच हा श्रीधर कुटी समोरासमोर स्वामीजी महाराज. आणि इथे बऱ्याच प्रकारचे मंदिरं पण आहेत वरती. ही समर्थ रामदास स्वामीजींची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. सो हे श्री रामदास स्वामी संस्थान याची स्थापना 170 इसवी सन 1648 मध्ये झालेली आहे.
तुम्ही बघू शकता पुढे, मला दाखवतो. आणि हे आहेत समोरचं श्री रामदास स्वामीजींचं मंदिर. आणि बघू शकता तुम्ही मंदिर. स्वामी संस्थान मंदिर. हो, हे आहे रामदास स्वामीजींचं मंदिर. चला तर दर्शन घेऊन येतो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. रामदास स्वामींची पूर्ण स्टोरी प्रत्येक स्टोरीमधून, फोटोमधून दर्शवलेली आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या लहानपणापासून तर त्यांचं पूर्ण आयुष्य इथे फोटोमध्ये रेखाटलेलं आहे. आणि फार असं सुंदर पेंटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक फोटोचं एक महत्त्व आहे आणि त्याचं श्लोकामध्ये खाली, त्याच्या फोटोच्याच खाली त्याचा एक श्लोक पण आहे. आणि छान असं दर्शवलेलं आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींना भेटलेले हा एक फोटोमधून दर्शवत आहे. प्रत्येक गोष्ट फोटोमधून दर्शवलेली आहे. सो फायनली आता आम्ही मस्तपैकी किल्ला बघितलाय आणि त्यानंतर स्वामी समर्थांचं मंदिर होतं, समाधी होती आणि रामाचं एक सुंदर मंदिर होतं, खूप सुंदर होतं. सो ते आम्ही बघितलंय. आणि इथे सगळेजण आता जमलेले आणि सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि इथून या शॉपमधून आम्ही थोडीशी शॉपिंग पण केलेली आहे. आणि आता आम्ही गडावरून खाली चाललोय आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवर जाऊन मस्तपैकी भूक लागली सो जेवणार आणि एन्जॉय करणार. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.